नर्मदे हर. आज आपण नर्मदा मैयाच्या काठावर ओंकारेश्वर या ठिकाणी नर्मदा मातेच्या जयंतीसाठी इथे उपस्थित आहो. आणि आज तुम्ही बघू शकता ही नर्मदा मैया किती सुंदर अशी वाहत आहे. स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण राहत आहो पूजनीय दादागुरूंचा आश्रम, रामानंद सरस्वतीजी महाराजांचा मार्कंडे संन्यास आश्रम, या ठिकाणी पूजनीय गुरुवर्य प्रणवानंदजी महाराज यांच्या हस्ते नर्मदा मैयाचं पूजन चालू आहे. तसेच सगळे साधू संत या नर्मदा मैयाच्या पूजनासाठी उपस्थित आहे. आणि हे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच नर्मदा मैया म्हणजे तिच्या दर्शनाने आणि तिच्या स्नानाने संपूर्ण पाप नाहीसे होतात, अशी ही पतित पावनी नर्मदा मैया आहे. भगवान शंकराची पुत्री ही समजली जाते. तर या ठिकाणी बघता नर्मदा मैयेचं पूजन झाल्यानंतर नर्मदा मैयाला वस्त्रदान करत आहेत. पूजनीय स्वामीजी आणि साधू संत हे जे काही वस्त्रदान आहे ते वस्त्रदान नर्मदा मैयाला करत आहे. आणि जे काही खाली नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये तुम्ही बघता हे सगळे मुलं वगैरे आहे, जे वस्त्र टाकल्यानंतर ते घेण्यासाठी ते लालायित आहे, उत्सुक आहे. त्यानंतर या ठिकाणी काही वस्त्र स्वामीजी हे भक्त लोकांना सुद्धा नर्मदा मैयाचा प्रसाद म्हणून देत आहे. आणि सुंदर हे दृश्य आहे. आणि काही वस्त्र हे नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये सोडत आहे. तर अशा पद्धतीने हा साधू संतांचा मेळावा आज नर्मदा जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्हाला पाहायला दिसतो. या ठिकाणी पवित्र अशी नर्मदा मैयाचं दर्शन तुम्हाला वारंवार होत आहे. आणि सुंदर दर्शनाने, केवळ दर्शनानेही नर्मदा मैयाचं आपलं पाप धुवून जातं असं म्हणतात. म्हणून हे पवित्र दर्शन तुम्हाला मी घडवत आहे. अशा पद्धतीने पूजनीय स्वामीजी जे काही छोट्या गोष्टी आहे, ज्या नर्मदा मैयाचे अलंकार म्हणून ते अलंकारसुद्धा टाकत आहे. काही चांदीचे अलंकार आहे, ते चांदीचे अलंकारसुद्धा पात्रामध्ये सोडत आहे. आणि काही कन्यांना ते चांदीचे अलंकार नर्मदा मैयाचं स्वरूप म्हणून त्यांना दान करत आहे. त्यांना देताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने सुंदर हे दृश्य आहे. जे काही बालगोपाळ आहे, जे काही तिथे कन्या आहे, त्या कन्या ते घेण्यासाठी अशा पद्धतीने लालायित आहे, ते मिळवण्यासाठी. आणि आता अशा पद्धतीने नर्मदा मैयाचं पूजन झाल्यानंतर आता नर्मदा मैयाची आरती सुरू झाली आहे. आणि नर्मदा मैयाची आरती मी सगळे ऐकत आहात, श्रवण करत आहात. सगळे साधू संत या नर्मदा मैयाच्या आरतीमध्ये सहभागी आहे. हा नर्मदा मैयाचा प्रवाह हे पात्र आहे. आणि या ठिकाणी सगळे नर्मदा मैयाचा उद्घोष करत आहे, जय जयकार करत आहे, आरती म्हणत आहे. आणि अशा पद्धतीने ही नर्मदा मैया पतित पावनी जी ओंकारेश्वर भगवंताच्या चरणाजवळून जाते, ती भगवान शंकरांची कन्याच मानल्या जाते. आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहता हे संपूर्ण पात्र जे आहे, आज नर्मदा जयंतीच्या अवसरामुळे सगळीकडे गर्दी कुटुंब भरलेली आहे. आणि सुंदर असं पाणी आहे. आता आरती झाल्यानंतर हे जे वस्त्र आहे, ह्या चुनरी आहे, या चुनरी ह्या नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये म्हणजे नर्मदा मैयांना चुनरी ओढण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि तर या सगळ्या चुनरी आहे. आता या ठिकाणी नर्मदा मैयाचा जयघोष चालू आहे. पूजनीय रमण चैतन्यजी महाराज या ठिकाणी नर्मदा मैयाचा उद्घोष पुढे करत आहे. बाकी साधू संत भक्त मंडळी हे सगळे नर्मदा मैयाचा उद्घोष मागे करत आहे, नर्मदा मैयाची स्तुती करत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे सगळे साधू संत या ठिकाणी जमा झालेले आहे. या ठिकाणी स्नानासाठी सुद्धा तुडुंब गर्दी जमलेली आहे. प्रचंड लोक या ठिकाणी
मैयाच्या ठिकाणी आलेले आहे आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी जयघोष केला आणि आता चुनरी ओढण्याचं काम आता या ठिकाणी सुरू झालं आहे. नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये ही चुनरी ओढल्या जाईल आणि संपूर्ण पात्रामध्ये ती पुरेल एवढी ही चुनरी असते. अशा जवळजवळ 5 चुनऱ्या ह्या ओढल्या जाणार आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हे दृश्य आहे आणि हे जे काही दृश्य आहे या दृश्याने मन मोहून घेतलं जातं. असं हे सुंदर दृश्य नर्मदा मैयेचं आणि बघा सुंदर अशी ही चुनरी नर्मदा मैयाला नेसवण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने नर्मदा मैया जी आहे ते नर्मदा मैयाचं दर्शन तुम्हाला घडत आहे आणि सुंदर हे नर्मदा मैयाचं रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे दृश्य फार सुंदर आहे आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये हा योग माझा पहिल्यांदाच आला आहे की नर्मदा मैयाचं जी काही जयंती आहे ती जयंती या ठिकाणी साजरी करण्याची. आणि नर्मदा मैया जी आहे ती म्हणतात एवढी जुनी आहे की गंगा नदीपेक्षाही ती जुनी आहे आणि तिचा जो उगम आहे त्या नर्मदा मैयेचा अमरकंटकपासून होतो आणि अमरकंटकपासून उगम झाल्यानंतर मग जबलपूर, नर्मदापुरम, ओंकारेश्वर, महेश्वर आदी ठिकाणाहून ती पुढे सागराला मिळते. आणि ही जी काही नर्मदा मैया आहे ही नर्मदा मैयाचा जयंती अवसरानिमित्त असं म्हणतात की दीपदान, भजन, कीर्तन यामध्ये आज अनेक पुण्य असतं. त्यानंतर गरिबाला दान करण्यामध्ये पुण्य असतं आणि श्रद्धाळू लोक काय करतात तर आज परिक्रमासुद्धा करतात. जे ओंकार पर्वत आहे त्या ओंकार पर्वताची परिक्रमासुद्धा करतात नर्मदा मैयेचं स्नान वगैरे करून. आणि अशा पद्धतीने हे सुंदर दृश्य तुम्ही पाहता आहे. नर्मदा मैयाचं स्नान करण्याचं जरी तुम्हाला भाग्य लावलं नाही परंतु नर्मदा मैयाचं दर्शनानं मात्र असं म्हणतात की सगळे पाप नाहीसे होतात. ते नर्मदा मैयाचं दर्शन मात्र तुम्हाला लाभत आहे आणि नर्मदा मैयाचं दर्शन हे या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मोबाईलच्याद्वारे यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना मिळत आहे. सुंदर हे दृश्य आहे. एका साईडला ही चुनरी ही पाण्यामध्ये प्रवाहित करत आहे तर दुसऱ्या साईडला तुम्ही बघता की जी चुनरी आहे ती चुनरी पुन्हा पाण्यामधून बाहेर काढण्यात येत आहे. कारण नर्मदा मैयाला एकदा चुनरी ओढल्यानंतर ती पुन्हा ती पाण्यामध्ये सोडत नाही तर ती प्रवाहातून पुन्हा बाहेर काढतात आणि नंतर मग त्या आश्रमामध्ये मग म्हणा किंवा भक्ताचा किंवा कन्येला ती दान देत असतील. याच्याबद्दल मला फारसं त्याबद्दल काही एवढं माहिती नाही परंतु ही जी काही चुनरी आहे जी प्रवाहित केल्या जाते ती पुन्हा चुनरी ओढून घेतल्या जाते आणि संपूर्ण भक्त लोक तिला ओढून ते जो प्रसाद आहे तो प्रसाद इथे ग्रहण करत असतील. तर अशा पद्धतीने ही जी काही चुनरी आहे ही चुनरी ओढण्याचं काम चालू आहे. अशा पद्धतीने नर्मदा मैया ही पावन अशी नर्मदा मैया तुम्हाला दिसत आहे आणि सुंदर हे दृश्य आहे. तर आज मी सांगत होतो की नर्मदा मैयाची पूजा दर्शन याने काय होतं तर मनुष्य पवित्र होऊन जात असतो आणि अशी ही नर्मदा मैया आणि ज्या नर्मदा मैयेमुळं आपली जी संस्कृती आहे सभ्यता आहे ही संस्कृती सभ्यता सगळी टिकलेली आहे, परंपरा टिकलेली आहे. आणि असं म्हणतात नर्मदा मैया जोपर्यंत आहे तोपर्यंत सभ्यता संस्कृती ही कायम राहणारी आहे. आणि अशी ही नर्मदा मैया हिचं दर्शन तुम्ही वारंवार करत आहे आणि अशा पद्धतीने आता नर्मदा मैयाचं दर्शन झालं रात्रीचा हा प्रसंग आहे, सायंकाळचा प्रसंग आहे. आणि आता हे या ठिकाणी दीपोत्सवाची तयारी चालू आहे. साधू संत अनेक या ठिकाणी जमलेले आहे. हा जो काही दिसतो हा अभय संन्यास आश्रम किंवा अभय घाट म्हणून इथे सांगितला जातो की पूजनीय गुरुवर्य स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज याच ठिकाणी त्यांनी अध्ययन केलं आहे. याच घाटावर बसून तपश्चर्या केली आहे आणि म्हणून
या घाटाचं महत्त्व आमच्यासाठी विशेष आहे. तुम्ही बघता या ठिकाणी की पूजनीय स्वामीजी या ठिकाणी दीप प्रज्वलित करीत आहे. पूजनीय स्वामी प्रणवानंद सरस्वतीजी महाराज दीप प्रज्वलन करत आहे आणि त्यानंतर अनेक साधू संत दीप प्रज्वलन करत आहे. आणि जी भक्त मंडळी आहे या ठिकाणी, ही संपूर्ण भक्त मंडळी या ठिकाणी दीप प्रज्वलित करण्याचं काम करत आहे आणि सगळे पाहत आहे, सगळे दीप प्रज्वलित करण्याचं काम करत आहे. सुंदर हे दृश्य आहे. अनेक फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी होताना दिसत आहे. सगळे आनंदित आहे. दिवाळीपेक्षाही या ठिकाणी मोठा उत्सव साजरा करताना ही सगळी मंडळी दिसत आहे. माझ्यासाठी तर मला ही दिवाळीच वाटवती. दिवाळीपेक्षाही उत्तम या ठिकाणी सजावट वगैरे सगळी झालेली आहे. आणि या ठिकाणी हे जे काही दीप उत्सव आहे, या दीप उत्सवामध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण जो काही अभय घाट आहे, या अभय घाटावर ही दीप उत्सव चालू आहे. जो पूजनीय रामानंद सरस्वतीजी महाराज यांचा आश्रम आहे, मार्कंडेय संन्यास आश्रम या ठिकाणी. आणि कधीतरी तुम्हाला नर्मदा जयंतीला यायचा भाग्य लाभलं तर बघा, फार सुंदर हे दृश्य आहे. आणि हे जो समोर दिसतो तो पर्वत म्हणजे या ठिकाणी ओंकारेश्वर भगवान विराजमान आहे. आणि तो सुद्धा संपूर्ण अशा पद्धतीने लखलखीत झालेला आहे, प्रकाशमय झालेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असे हे दीप उत्सवाचं दृश्य आहे. संपूर्ण भक्त मंडळी दीप प्रज्वलित करत आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी आणि त्यानंतर भक्तांची सुद्धा जो आनंद आज गगनात मावत नाही. कारण आज पतित पावनी नर्मदा मैया जयंती आहे. अनेक लोक हा नर्मदा मैया जयंतीचा उत्सव फार आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. अशा पद्धतीने संपूर्ण दीप प्रज्वलित करण्यात आलं. साधू संतांच्या माध्यमातून या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दीप प्रज्वलित करण्यात आलं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे वेगळे आकार या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी नर्मदे हर होऊन हे सुद्धा दीपाच्या द्वारे लिहिल्या गेलेलं दिसतं. तर अशा पद्धतीने सुंदर हे दृश्य आहे, मनमोहन करणारं हे दृश्य आहे. आणि हे फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणजे सगळ्यांना की जे रोज यूट्यूबवर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी श्रवण करत असतात, तर त्यांना आज हा अलौकिक असा नर्मदा जयंतीचा आनंद, की जेणेकरून तुमच्या मनामध्ये सुद्धा अशा पद्धतीने नर्मदा जयंतीचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला सुद्धा या पवित्र तटावर यायची इच्छा हवी. तर या ठिकाणी नर्मदा मैयाची आरती सुरू झाली आहे. साधू संतांच्या माध्यमातून ही आरती होत आहे. साधू संत ही आरती करत आहे आणि साधू संत ही आरती करून स्वतःलाही कृतकृत्य मानत आहे. या ठिकाणी तुम्ही बघता कशी रोषणाई या ठिकाणी झालेली आहे. संपूर्ण जे काही ओंकारेश्वर क्षेत्र आहे ते आनंदामध्ये आहे. सगळीकडे फटाक्याचा उत्सव चालू आहे. एक प्रकारे दिवाळीच या ठिकाणी साजरी करत आहे. आणि असे सुंदर हे दृश्य आहे, मनमोहन घेणारं दृश्य आहे. म्हणून हे नर्मदा मैयाचा पावन तट, पवित्र भूमी, या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर संपूर्ण पाप तर नाहीसे होतातच, परंतु जीवन कल्याण होऊन जातं.